निवडणुकीचं रणशिंग फुंकलं गेलंय आणि पंढरपूरच्या वाकरी गटात राजकीय वातावरण आता पूर्णपणे तापलंय. शेळवे गावात माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी भाजप सरकारच्या कामाची यादीच आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात सांगितली. निमित्त होतं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या कोपरा सभेचं. यावेळी परिचारकांनी थेट जनतेला साद घातली. मोनिका समाधान काळे, निखिल उर्फ नाना गोसावी आणि प्रियंका नाईक नवरे यांच्या विजयासाठी परिचारक स्वतः मैदानात उतरले आहेत. केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील महायुती सरकारनं सामान्यांच्या घराघरात विकास पोहोचवलाय, अशा शब्दात त्यांनी सरकारच्या कामाचा पाढाच वाचला. लाडकी बहीण योजना असो वा पंतप्रधान आवास योजना, अटल पेन्शन असो वा कृषी सन्मान निधी, सरकारच्या प्रत्येक योजनेचा फायदा शेवटच्या माणसांपर्यंत पोहोचलाय, असा दावा परिचारकांनी यावेळी केलाय. नुसत्या घोषणा नाही तर प्रत्यक्ष कृती हाच मंत्र घेत यंदा भाजपच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करण्याचं आवाहन परिचारकांनी केलंय. या सभेला शेवते ग्रामस्थांनी केलेली तुफान गर्दी पाहून विरोधकांच्या घोटात मात्र अस्वस्थता पसरली असणार हे नक्की. चेअरमन कल्याण काळे आणि विठ्ठलचे संचालक समाधान काळे यांच्यासह स्थानिक नेत्यांची फौज आता वाखरी गटाचा विजयाचा गुलाल उधळणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.